नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम जून 2020 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्नाची। आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। सूचना आहे व्हिडिओच्या, या प्रश्नपत्रिके 50 बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। सर्व प्रश्न सोडवा। प्रश्न क्रमांक 1, विमर्शीय अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय। अध्यापनाचा विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्यापनाचा विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया। तर याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 2, शिक्षकाने रिकामी जागा ओळखून अध्यापन केले पाहिजे। पर्याय आहे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे। प्रश्न क्रमांक 3, स्वयंप्रभा या उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी रिकामी जागा चॅनलचा समूह आहे। पर्याय आहे 32 DTH, 24 DTH, 7 THD, 12 TDH। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 1, 32 DTH। प्रश्न क्रमांक 4, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये रिकामी जागाचा समावेश होतो। पर्याय व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, डिजिटल बोर्ड, त्रिमितीय प्रतिकृती। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, त्रिमितीय प्रतिकृती। प्रश्न क्रमांक 5, शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि श्रेय देतात त्याला रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे नोंदवही तपासणी, दैनंदिन श्रेय, मूल्यांकन। तर याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, मूल्यमापन। प्रश्न क्रमांक 6, सॉक्रेटिसने सत्यशोधनाची रिकामी जागा पद्धत दिली। पर्याय आहे प्रायोगिक निरीक्षण, चिकित्सा, संवाद। तर याचं चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, संवाद। सॉक्रेटिसने सत्यशोधनाची संवाद पद्धती दिली। प्रश्न क्रमांक 7, प्रायोगिक संशोधनाचा हेतू रिकामी जागा हा असतो। पर्याय आहे चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, चलांचे वर्गीकरण करणे, सिद्धांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे, प्रघात म्हणजे ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक सी, सिद्धांतांच्या उपयोजनाचा अभ्यास करणे। प्रश्न क्रमांक 8, संशोधकांनी घालून दिलेल्या मर्यादांना रिकामी जागा असे म्हणतात। पर्याय आहे उद्दिष्ट, परिमर्यादा, गृहीतके, परिकल्पना। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, परिमर्यादा। प्रश्न क्रमांक 9, कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतमांक आणि रिकामी जागा सारखेच असतात। पर्याय आहे मध्यमान, मध्यांक, चतुर्थक, विचलन, प्रमाण विचलन। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, मध्यांक। प्रश्न क्रमांक 10, एक संशोधन पूर्वीच्या संशोधनालेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लिहितो, हे रिकामी जागा आहे। नैतिक, अनैतिक, मान्य, योग्य। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, अनैतिक। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।